हातकणंगले तालुक्यातील रुई इंगळी नदीकाठी एक लहान मुलगा शनिवारी फिरत होता। याबाबतची माहिती प्रवीण सगरे या व्यक्तीनं पोलीस पाटील नितीश तराळ यांना दिली। त्यानंतर पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घटनास्थळी येऊन मुलाकडून माहिती घेतली, तेव्हा घरगुती वादानंतर त्यांचे वडील घराबाहेर गेल्याची माहिती मुलानं दिली। यावेळी वेळ न दवडता नितीश तराळ यांनी गावातील 4 तरुण आणि होमगार्ड यांच्या मदतीनं नदीत शोध मोहीम सुरू केली। शोध मोहिमेदरम्यान अल्पावधीतच संबंधित व्यक्तीचा शोध लागला आणि तात्काळ नितीश तराळ यांनी संबंधित व्यक्तीला सुरक्षितरित्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं। काल शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी मला मानगावचे एक तरुण इकडून कागलेमाडेशीतून कामाला जाताना रुई पंचगंगा नदीवरून प्रवीण सगरे नावाच्या व्यक्तीने मला फोन केला रात्री 8-8:30च्या सुमारास। त्यांनी असं सांगितले की 11 वर्षाचा मुलगा या ठिकाणी रुई नदीवरती फिरत आहे। त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि रुई ग्रामपंचायत जवळ आणलं आणि मला तात्काळ फोन केला, अनोळखी म्हणजे लहान मुलगा इथे नदीवर फिरतोय आणि तुम्ही ताबडतोब या म्हणून। मी जागेवर ग्रामपंचायत जवळ जाऊन त्याची विचारपूस केली असता तो सांगितला की माझे वडील काही वादातून भांडून नदीमध्ये पडतो असे सांगून इकडे आलेले आहेत। त्यावेळी मी त्या मुलग्याला गाडीवर घेऊन त्या नदीचा रस्ता दाखवल्यानंतर त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांच्या घरातील नंबर घेऊन नातेवाईकांना बोलवून घेतलं। एक 4 तरुण मुले आणि होमगार्ड कमलाकर यांना घेऊन मी शोध घेतला आणि त्या व्यक्ती आम्हाला ती सापडल्यानंतर मी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं। त्यानंतर त्या व्यक्तीला मी नातेवाईकांच्या ताब्यामध्ये सुपूर्द केलं आणि हातकणंगलेचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांचे मार्गदर्शन मला लाभले। त्यांना ताबडतोब कळवल्यामुळे आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यामुळे त्यांनी माझं कौतुक केलं। त्याचबरोबर एवढंच सांगायचं आहे की किरकोळ वादामधून एवढी टोकाची भूमिका कोणी घेऊ नये। पोलीस पाटील नितीश तराळ यांनी तत्परता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळलाय। त्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि जबाबदारीचं कौतुक होतंय।